नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। गणेश उत्सवाच्या अनंत चतुर्थीच्या निमित्ताने संपूर्ण देशभर विसर्जन मिरवणुकीत उत्साह शिगेला पोहोचला असताना सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मानदेशी पारंपरिक वाद्य कलाकारांनी थेट देशाची राजधानी दिल्ली गाठत आपल्या वाद्याने सर्वांची मनं जिंकली। दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील मरीमाता सूर सनई पार्टी या पथकातील कलाकारांनी दिल्लीत गणेश विसर्जन मिरवणुकीत आपल्या पारंपरिक सनई, डफ आणि ताशांच्या तालावर प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले। जय गणेश, जय गणराय, पुढच्या वर्षी लवकर या पारंपरिक जयघोषात आणि तालात राजधानीतील दिल्लीकरांसह परप्रांतीय नागरिकही थिरकले। या पथकाच्या सनई डफाच्या आवाजाने केवळ दिल्लीतील प्रेक्षकांचे नाही तर स्थानिक माध्यमांचेही लक्ष वेधून घेतले। भारतीय पारंपरिक वाद्य संगीत किती ताकदवान आहे याची प्रचिती राजधानीत मिळाली। संस्कृतीचा झंझावात आणि मानदेशी अभिमान। गणेशोत्सव हे केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक आहे। मान देशातील कलाकारांनी आपल्या परंपरेला दिल्लीत सादर करून एका प्रकारे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजदूतगिरी तसेच म्हणजेच ही वाद्य पथक एवढ्या मोठ्या व्यासपीठावर सादरीकरण करून स्वतःचा ठसा उमटवण्यात यशस्वी झाली। या कलाकारांनी दिल्लीत फक्त सादरीकरणच केलं नाही तर प्रत्यक्षात इंग्रजांच्या काळात वापरल्या गेलेल्या परंपरेतील वाद्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांवर प्रभाव टाकत भारतीय सांस्कृतिक परंपरेचं जिवंत दर्शन घडवलं। राजधानीत मानदेशी डंका या कलाकारांच्या कामगिरीचे सोशल मीडियावर मोठे कौतुक होत असून महाराष्ट्रभरातून विविध सांस्कृतिक संस्थांनी त्यांना पुढील कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे। दिल्लीतील मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रेक्षकांनीही या कलाकारांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले। न्यूज पोलीस रिपोर्टर आकाश भिसे, सातारा। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।